प्राध्यापक डॉक्टर भटके सर आपले मनोगत व्यक्त करतील का विनंती करू. यांना प्रथम मी आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय मनतेजी यांनी वेळात वेळ काढून त्या छोट्याशा कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी ते आले म्हणून मी त्यांचा अभिवादन करतो, समय अभिवादन करतो, स्वागत करतो आणि आभारही मानतो. आजचा जो कार्यक्रम आहे तुम्ही कशासाठी बसला इथं? समोर काय चालू आहे, काय व्यक्ती बोलतायत, तुमचं आपसामध्येच बोलणं चालू आहे. आजचा कार्यक्रम विशेषतः धम्म शैलीमध्ये ज्या सहभागी झालेल्या उपासिका होते त्यांच्या उत्साहामुळे हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. आम्ही इथे मंगळवारी सकाळी 4 वाजता इथे पोहोचलो, परत आलो. त्याच वेळेला त्यांनी अशी चर्चा केली होती की आता पुढील जो कार्यक्रम आहे आदरणीय बनतेजीला आपण या ठिकाणी बोलवायचं आहे आणि फार वेळ न करता कमीत कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आयोजित करायचा. जर याला आपण जास्त वेळ लावला तर त्या कार्यक्रमामधली मजा निघून जाईल. जो आज आपला उत्साह आहे तो 4 दिवसांना हळूहळू कमी होईल आणि तो उत्साह कमी होण्याच्या आत आपण आपल्या परीने हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि त्यांनी ते ठरल्याप्रमाणे अगदी एका हप्त्याच्या आत हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी धम्म शैलीमध्ये जे जे अनुभव घेतले, ज्या ज्या स्थळाला आम्ही भेटी दिल्या त्या स्थळापासून त्यांनी स्फूर्ती घेतली, प्रेरणा घेतली आणि तीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि या सर्वांच्या पाठीमागे स्फूर्ती देणारे, मार्गदर्शन करणारे आदरणीय भंतेजी याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप आदर होता की असे भंतेजी आपल्याला अन्य ठिकाणी लाभणार नाही आणि म्हणून आपण भंतेजींना या ठिकाणी बोलवायचं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील कार्यक्रम आपल्याला छोटा मोठा का होईना आयोजित करायचा आणि तो आज त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून या सर्व उपासिकाचा त्या अनुदानात पात्र आहे. अभिनंदनासाठी त्यांचं मी एक अभिनंदन करतो. आणि आता आपण मुख्य कार्यक्रम आहे भंतेजीचे 2 शब्द ऐकण्याचे ते आपलं देशला संदेश देणार आहेत. त्याबद्दल मी मागे इथं थांबतो. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं की सर लिहून परत आल्यानंतर आपण हा जो कार्यक्रम पार पाडत आहोत हा कार्यक्रमाला जर आपण अवलंब केला असता, उशीर केला असता तर यामध्ये ती मजा राहिली असती, तोरच राहिला नसता. तर धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी